थोड्याच वेळात पालखी इथनं खाली स्नानासाठी जाणार आहे. सगळ्या समाजातून बांधवांना खांद्याला लावायचं मान असतो. काय नेमकं माहिती? जय मल्हार. सर्व भाविक भक्तांना जय मल्हार. आलेल्या भाविकांचं सहर्ष स्वागत देवस्थानतर्फे करतो. मी अनिल रावसाहेब सौंदडे. आज सोमवतीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. या ठिकाणी सोमवारी येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या म्हणतात आणि ह्या वर्षी येणारी ही अमावस्या शेवटची या वर्षातली अमावस्या आहे. पुढच्या वर्षी 2025मध्ये एकही सोमवती अमावस्या नाही. खरं तर त्यामुळं या ठिकाणी बहुसंख्येने आज भाविक या ठिकाणी आलेले आहेत दर्शन घेण्यासाठी खंडोबा देवाचं. आज ठीक दुपारी 1 वाजता पालखी सोहळ्याचा शेडा दिला जाईल. त्यानुसार पालखी करा नदीकडे स्नान करण्यासाठी प्रस्थान करण्यात येईल. या प्रकारे देवस्थानने संपूर्ण नियोजन भाविक भक्तांचं नियोजन योग्य पद्धतीने केलेलं आहे. त्यांचं दर्शन योग्य पद्धतीने होईल या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. तसेच पोलीस प्रशासनाचं प्रचंड सहकार्य या ठिकाणी आम्हाला सर्वांना लाभलेलं आहे आणि ह्या सर्व ह्याच्यात पालखी सोहळा योग्य रीतीने संपन्न होईल अशी मी आपल्याला ग्वाही देतो. प्रथम सर्वांना जय मल्हार. आज ही सोमवती गेलं एक विशेष महत्त्व प्राप्त झाले. कारण येणाऱ्या 25 सालामध्ये कुठल्याही प्रकारची सोमवती अमावस्या नसल्यामुळे ह्या सोमवती अमावस्येला देशभरातून लाखो भाविक श्री खंडेरायांच्या दर्शनासाठी येत आहेत. या भाविकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, त्याचं दर्शन व्यवस्थित व्हावं यासाठी देवसंस्थांच्या वतीने खबरदारी घेण्यात आलेली आहे. येणाऱ्या भाविकांसाठी खांदेकरी, मानकरी, गावकरी या सर्वांसाठी उत्तम प्रकारे जेवणाची सोय केलेली आहे. पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. तसेच कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनानेही आपल्याला चांगली मदत केलेली आहे. त्यासोबत देवसंस्थांच्या माध्यमातून आपण कमांडो नेमलेले आहेत, पोलीस मित्र नेमलेले आहेत. असंच जेव्हा पालखी करासाठी प्रस्थान करते तिथेही कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपण तिथं काही बोटी आणि स्विमर्स तैनात केलेले आहेत. अशा प्रकारे सर्व भाविकांची काळजी घेण्याच्या हेतूने देवसंस्थांनी चांगल्या प्रकारे काम केलेले आहे.